MSc Part 1 Semester 2 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 1 reaction of a carbon nucleophile with a carbonyl group. Okay, the next point is medium effect in alkylation of a enolate. The rate of alkylation of enolate ion is strongly dependent on the solvent in which the reaction is carried out. रिएक्शन अल्कायलेशन ऑफ इनोलेट ऑफ आयन्स त्याचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे तर त्या रिॲक्शनमध्ये कुठलं सॉल्वंट आपण यूज केलेलं आहे त्यावरती डिपेंड आहे. The DMSO and N-dimethyl formamide means DMF are the particularly effective in enhancing the reactivity of enolate ions. DMSO असेल dimethyl sulfoxide किंवा N-dimethyl formamide is also called as the DMF is particularly effectively काय होतं आहे enhance the reactivity जी आहे ती वाढवता आहे. ओके, इनोलेट आयनची. बोथ ऑफ दिस कंपाऊंड बिलॉंग टू द पोलार अप्रोटिक क्लासेस ऑफ अ सॉल्वंट. हे दोन्ही पण जे कंपाऊंड आहेत हे दोन्ही पण जे सॉल्वंट आहेत हे काय आहेत पोलार अप्रोटिक सॉल्वंट आहेत. Other members of this class that are used to solvent in increased reaction between the carbanion and the alkyl halide including the N-methyl pyrrolidine means NFP and the hexamethyl phosphoric triamide is a HAMPA is called as HMPA means HAMPA. The polar aprotic solvent as their name implies the material which have the high dielectric constant but which lack hydroxyl group or other hydrogen bonding groups. पोलर अप्रोटिक सॉल्वंट जे आहेत हे काय आहेत हायली डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहेत पण ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे लॅक आहे लॅक ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे. द पोलर अप्रोटिक सॉल्वंट possesses the excellent metal cation coordination ability so they can solvent and dissociate enolate and the other carbanion form ion pair and cluster. पोलर अप्रोटिक सॉल्वंट जे आहे ते काय एक्सलंट मेटल कॅटेशन किंवा कॅटायन कोऑर्डिनेशन ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे आणि ते काय करतात की दे कॅन सॉल्व द डिसोसिएट इनोलेट सॉल्वेटेड करतात किंवा डिसोसिएट करतात आणि अदर कार्बोनियन फॉर्म फ्रॉम द ॲनायन पेयर्स अँड क्लस्टरमधून. ओके, तर फॉर एक्झाम्पल त्यांनी तिथे दिलेले आहे डायमिथाइल सल्फॉक्साईडचं स्ट्रक्चर दिलं आहे मीन्स DMSOचं स्ट्रक्चर दिलं आहे. देन डायमिथाइल फॉर्मामाइड मीन्स DMFचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. N-मिथाइल पायरोलिडिनचं आहे म्हणजे NMP. परत हंपाचं पण स्ट्रक्चर मीन्स हेक्झामिथाइल फॉस्फोरिक ट्रायमाइडचं स्ट्रक्चर तिथे दिलेलं आहे. The reactivity of alkali metal is a lithium Na+, K+, is a lithium also plus. Enolate is a very sensitive to the state of aggregation and which is in turn influenced by the reaction medium. अल्कली मेटल काय आहेत हे इनोलेटला व्हेरी सेन्सिटिव्ह आहेत. ओके, द हायेस्ट लेवल ऑफ रिॲक्टिव्हिटी विच कॅन अप्रोच but not achieved in solution is that the bare unsoluble enolate ion. And for the enolate metal ion pair in solution the maximum reactivity would be expected in a medium in which the cation was strongly solvated and the enolate was very weakly solvated. इनोलेट मेटल आयन जे आहे आयन पेयर जी आहे ती मॅक्झिमम रिॲक्टिव्हिटी आहे एक्सपेक्टेड द मीडियम विच इज अ कॅटायन असं स्ट्रॉंगली सॉल्वेटेड स्ट्रॉंगली काय होते सॉल्वेट होते पण इनोलेट काय आहेत व्हेरी वीकली सॉल्वेटेड आहे. द पोलर अप्रोटिक सॉल्वंट आर गुड कॅटायन सॉल्वेटर्स अँड पुअर ॲनायन सॉल्वेटर. पोलर अप्रोटिक सॉल्वंट जे आहे हे गुड कॅटायन सॉल्वंट आहे पण ॲनायन काय आहे पुअर आहे पुअर सॉल्वेटर साईज. इच वन DMSO DMFA HAMPA and NMP has a negatively polarized oxygen available for coordination to the alkali मेटल आयन. ह्यांच्यामध्ये जे आहे DMSO DMF तुम्ही जे स्ट्रक्चर बघितलं त्याचे हंपाचं किंवा NMPचं ह्यांच्यामध्ये काय निगेटिव्हली पोलराइज्ड ऑक्सिजन अवेलेबल ऑलरेडी आहेत आणि ते कोऑर्डिनेट कशी करतात तर अल्कली मेटल कॅटायन म्हणजे कुठले जे लिथियम प्लस Na+, K+चे त्याच्याशी काय होतात ते रिॲक्ट होतात कोऑर्डिनेट होतात. द कोऑर्डिनेशन टू द इनोलेट आयन इज मच लेस इफेक्टिव्ह बिकॉज द पॉझिटिव्हली पोलराइज्ड ॲटम ऑफ दिस मॉलिक्यूल is not nearly is exposed as a oxygen and thus this solvent provide a medium in which the enolate metal ion pairs is a dissociate to give the less incomparate more reactive enolate. खाली त्यांनी इनोलेट ॲग्रिगेटेड आयन अँड प्लस सॉल्वंट दिलेला आहे. ओके, सो डिसोसिएट आयन त्याचा फॉर्म होतो म्हणजे जे मेटल कॅटन आहे ते सॉल्वंट बरोबर काय होतात कोऑर्डिनेट होतात.
आता सॉल्वंटमध्ये जर OH ग्रुप प्रेझेंट असेल म्हणजे रिॲक्शनमध्ये बघितलं तर तो OH सॉल्वंटचा ग्रुप जो आहे तो कुठे कोऑर्डिनेट कोणाशी होतो, ऑक्सिजनशी होतो. The polar protic solvent also possesses the pronounced ability to separate ion pairs but is less favorable as a solvent for the enolate alkylation reaction because they coordinate to the both metal cation and the enolate ion. म्हणजे पोलार प्रोटिक सॉल्वंट असतील, फॉर एक्झाम्पल वरचं एक्झाम्पल आता सॉल्वंट OHचं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तो काय होतो, एकतर इनोलेटशी सुद्धा, इनोलेटच्या आयनशी सुद्धा कोऑर्डिनेट होतो आणि मेटल कॅटायनशी सुद्धा काय होतो, कोऑर्डिनेटेड होतो. The solution of the enolate ion occurs through the hydrogen bonding, and thus solvated enolate is relatively less reactive because the hydrogen bond enolate must be disturbed during the alkylation. Then enolate generated in polar protic solvents such as water, alcohol, ammonia are therefore the less reactive than the same enolate in the polar aprotic solvents such as DMSO. इनोलेट जनरेट होतं पोलार प्रोटिक सॉल्वंटमध्ये, म्हणजे कुठले पोलार प्रोटिक सॉल्वंट आहे, वॉटर आहे, अल्कोहोल, अमोनिया हे जे आहेत हे कसे आहेत, देअरफॉर लेस रिॲक्टिव्ह आहे, कशापेक्षा, जे सेम इनोलेट पोलार अप्रोटिकमध्ये सॉल्वंटमध्ये फॉर्म होतात त्याच्यापेक्षा. The THF and the DME are the slightly polar solvent which are moderately good cation सॉल्वेटर्स आहेत. ओके, THF आणि DME हे स्लाइटली पोलार सॉल्वंट आहेत, जसे की पोलार सॉल्वंट आपण कुठले म्हटले, वॉटर, अल्कोहोल आहे म्हटले, त्याच्यापेक्षा हे THF DME हे स्लाइटली पोलार आहेत आणि हे मॉडरेटली गुड कॅटायन सॉल्वेटर्स आहेत. द कोऑर्डिनेशन टू द मेटल कॅटायन इन्व्हॉल्व्ह द ऑक्सिजन लोन पेअर्स. कॅटायन जे आहे ते ऑक्सिजनच्या लोन पेअर्स काय होतात, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट होतात. अँड दिस इज सॉल्वंट बिकॉज ऑफ देअर लोअर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आर लेस इफेक्टिव्ह ॲट अ सेपरेटिंग आयन पेअर्स अँड हायर ॲग्रिगेशन दॅन वन पोलार अप्रोटिक सॉल्वंट. अँड so despite the somewhat reduced reactivity of aggregate enolate, and THF and DME are the most commonly used solvent in for the synthetic reaction involving enolate alkylation. THF आणि हे DME हे काय होतात, जास्त मोस्ट कॉमनली यूज केलेले सॉल्वंट आहेत. Okay, they are most suitable solvent for kinetic enolate generation and also have the advantages in the term of the product workup and purification over the polar aprotic solvent. जे THF किंवा DME जे सॉल्वंट आहेत ते काय आहेत, कायनेटिक इनोलेट जनरेशन करतात आणि ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे प्रोडक्टच्या वर्कअपसाठी किंवा प्युरिफिकेशनसाठी काय होतात, ओव्हर द पोलार अप्रोटिक सॉल्वंट यूज केले जातात. द इनोलेट रिॲक्टिव्हिटी इन दिस केस द सॉल्वंट कॅन ऑफ्टन बी एनहान्स्ड बाय ॲडिंग द रिएजंट दॅट कॅन बाइंड द अल्कली मेटल कॅटायन आर मोर स्ट्रॉंगली. And the poor the choice of are hampa, the tameda means tetramethyl ethyl इथिलीन डायमाइन. ओके, त्याला TMED टमेडा सुद्धा म्हटलं जातं किंवा क्राउन इथर्स हे सुद्धा आहेत. द रिॲक्टिव्हिटी ऑफ इनोलेट इज ऑल्सो अफेक्टेड बाय द मेटल counter ion, and among the most commonly used ion is a order reactivity is Mg2 plus is a less than lithium is a less than Na plus is a less than K plus, and the factor that is responsible for this order is closely related to the those described for the solvent, and the smaller harder is the Mg2 plus and lithium cation are more tightly associated with the enolate than the Na plus and K plus ion. स्मॉलर साईज असल्यामुळे Mg2 प्लसची किंवा लिथियमची काय आहे, स्मॉलर साईज असल्यामुळे काय होतात, ते इनोलेटबरोबर मोर टाईटली असोसिएट होतात Na सोडियम आणि पोटॅशियमपेक्षा. द टायटर कोऑर्डिनेशन डिक्रीजेस and the reactivity of the enolate and they give the rise to more highly associated species. Okay, so आजच्या लेक्चरमध्ये आपण मीडियम इफेक्ट इन द अल्कायलेशन ऑफ इनोलेट हा पॉईंट काय केला आहे, कवर केलेला आहे. म्हणजे जो आपण रिॲक्शन अल्कायलेशन जे करणार आहे किंवा इनोलेट फॉर्मेशन करणार आहे त्यामध्ये कुठले आपण सॉल्वंट यूज करणार, पोलार करणार की पोलार प्रोटिक करणार की पोलार अप्रोटिक सॉल्वंट करणार, हे आपण याच्या रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे. थँक्यू.